श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. श्री रमणाच्या ठाई चित्ताची एकाग्रता करून स्तोत्र म्हणत असता बसलेल्या ठिकाणीच अनंतशास्त्री निद्रेच्या अधीन झाले. शास्त्र्यांची ही करुणापूर्ण हाक ऐकून श्रीपतीला कळवळा आला व त्याने भक्ताकडे धाव घेतली. अनंतशास्त्र्यांना स्वप्नात दर्शन दिले. त्यावेळी कोटी सूर्याच्या तेजाने तळपणारी वनमाला धारण केलेली, रत्नखचित किरीटकुंडले धारण केलेली, पितांबरधारी, करकमलात शंख, चक्र, गदा, पद्म वगैरे आयुधे असलेली, मुखकमलावर मंदहास्य प्रगट करीत असलेली दिव्य मूर्ती त्यांना दिसली. परमलोभनीय अशा त्या मूर्तीला पाहून अनंतशास्त्री आनंदभरित झाले व त्यांनी स्वप्नसृष्टीतच भगवंताच्या कोमल चरणावर मस्तक ठेवून विनम्रपणे अनेकवार त्यास वंदन करून त्याचे मनसोक्त गुणगान केले. भक्तवत्सल भगवंतांनी त्यांना उद्देशून, भक्तश्रेष्ठा, तुझ्या एकनिष्ठ अनन्य सेवेने मी संतुष्ट झालो आहे. आता तू माझी सेवा पूर्ण कर. तुझी जी काय इच्छा असेल ती सांग, मी खात्रीने ती पूर्ण करीन, असे आश्वासन दिले व त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. कोड निवारणाचे निमित्त करून घराबाहेर पडलेल्या अनंतशास्त्र्यांनी काय बरे मागणे देवाजवळ मागितले असेल. खरोखर कोडाचे निवारण व्हावे अशी त्यांची इच्छा होती का? निस्संशय नव्हती. उलट त्यांच्या मते ती इष्टापत्तीच होती. मागणे मागण्यास सुद्धा शहाणपण लागते, नाहीतर राजा प्रसन्न झाला व त्याच्याजवळ भक्कम चौपदरी मागितली असे व्हायचे. हा व्यंकटेश तर त्रैलोक्याधिपती, येथे कसली कमतरता? ब्रह्मादी देवतांना देखील ज्याचे दर्शन परम दुर्लभ आहे, अशा त्या मंगलमय व दिव्य मूर्तीच्या दर्शनाने व अति कोमल अशा करस्पर्शाने अनंतशास्त्र्यांचे हृदय भरून आले. ज्ञानज्योतीचा उदय झाला. शरीरावरील बाह्यकांती पवित्र झाल्याने सतेज दिसू लागली. परमात्म्याची तुझी इच्छा असेल ते माग, अशी कर्णमधुर वाणी ऐकून अनंतशास्त्री मनात विचार करू लागले. रोगादी बंधने देहालाच चिकटतात, आत्म्याला चिकटत नाहीत. आत्मा शुद्ध आहे असे वेदांचे प्रतिपादन आहे. शरीर शुद्ध नसते, ते प्रारब्धाधीन आहे. म्हणूनच पूर्वजन्मीच्या प्रारब्ध कर्मानुसार त्याला दुःख भोगावे लागते. माझ्या देहाला चिकटलेला हा कोड भगवंताच्या कृपेने घालविता येईल, पण मग केव्हा ना केव्हा तरी तो भोगावा लागेलच. त्याकरिता पुन्हा जन्म घेण्याचा प्रसंग येणार. प्रारब्ध भोग हा देवादिकांनाही चुकत नाही. खरे मानावयाचे झाल्यास प्रारब्ध भोगाचा भोग तो भोगल्याशिवाय नाश होणेच शक्य नाही. असे असता दुर्लभ असा साक्षात्कार मला लाभला असता आत्मोद्धाराची याचना न करता देहास प्राप्त झालेल्या क्षुद्र रोगाच्या निवारणाची मागणी करणे म्हणजे कळून सवरून आत्मघात करून घेतल्यासारखे होईल. आत्मोद्धाराचीच विनंती करावयाची असा ठाम निश्चय करून अनंतशास्त्र्यांनी श्रीनिवासास अनंतानंत नमस्कार करून म्हटले, हे करुणानिधे, या मायाजालातून माझी मुक्तता कर. संसाररूपी शृंखलाने जखडलेल्या माझी सुटका कर. जननमरणाच्या फेऱ्यात सापडून तडफडणाऱ्या मला त्यातून पार कर. तुझी चरणसेवा कदापि चुकणार नाही असे कर. अतिचंचल असे भ्रमराप्रमाणे सदा भटकणारे माझे मन तुझ्या पादारविंदी सदा रममाण होईल असे कर. तुझ्या स्मरणाचा कदापि विसर पडणार नाही असे कर. अशा प्रकारे सद्गतीत अंतःकरणाने त्यांनी करुणापूर्ण याचना केली. अनंतशास्त्री यांनी श्रीपतीकडे वरीलप्रमाणे जी मागणी केली ती आत्मोद्धाराचीच होती हे प्रिय वाचकांच्या लक्षात आलेच असेल. तशी मागणी होताच श्रीपतीने अत्यंत कळकळीने, हे भक्तोत्तम, सद्गुरू कृपेशिवाय आत्मोद्धार होणे शक्य नाही. साधक हो, परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री व्यंकटेशपतीकडे केलेली मागणी ही आत्मोद्धाराचीच होती. तशी मागणी होताच श्री व्यंकटेशपतीने सद्गुरू कृपेशिवाय आत्मोद्धार होणे शक्य नाही असे सांगून गुरुकृपेचा मार्ग सांगितला. तो मार्ग काय आहे हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ.
आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.